भाजपा संदर्भात भाजपामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची 29 फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावणार आहेत। भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजेरी लावणार आहेत। भाजपामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची 29 फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। मनोज, भाजपामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती। नक्कीच आपण बघितलं, लोकसभेची निवडणूक काही महिन्यावरती आली आहे। यासाठी आता सर्व पक्ष हे आता तयारीला लागलेले आहेत। त्यात सर्व पक्षांची कोणाला उमेदवारी द्यायची याची तयारी देखील सुरू आहे। त्यात आपण भाजप पक्षाकडून बघितलं 100 जागांची नावांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। आणि आपण बघितलं तर त्यात तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब, जम्मू काश्मीर, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांची नावांची यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्च रोजी ही जाहीर होण्याची सूत्रांची माहिती जय महाराष्ट्राला मिळाली आहे। त्यात आपण बघितलं 29 तारखेला भाजप पक्षाकडून केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीसाठी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघितलं तर महाराष्ट्रामधून कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे। कारण की आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधून पहिलं सर्वात नाव चर्चेचे आहे ते म्हणजे नारायण राणे। आणि त्यानंतर दुसरं चर्चेचं नाव आपण बघितलं तर राहुल नार्वेकर यांचं येतंय। आणि त्यानंतर आपण बघितलं तर पियुष गोयल यांचं नाव समोर होत आहे। पण यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं गरजेचं आहे। पण आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेची साठी भाजप येताही तयारी झालेली आहे। आणि त्यांनी भाजपकडनं आपण बघितलं तर निवडणुकीचा बिगुल देखील वाजवला आहे। आणि त्यावरती आता 29 फेब्रुवारी रोजी ही यादी जाहीर होण्याची माहिती समोर येत आहे। आणि आपण बघितलं तर या यादीमध्ये कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे। जी, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।